जे काही नाशिकचं खरातचं प्रकरण जे आम्हाला दिसतंय त्यामध्ये खरातवर तर कारवाई झाली पाहिजे, कडक मधली कडक कारवाई झाली पाहिजे. त्याला अशा व्यक्तींना बाहेर सोडलाच नाही पाहिजे, ही आमची पहिली भूमिका. पण खरातला बाजूला ठेवून आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकरांवर जे काही निशाणा साधला जातोय हे आम्हाला स्पष्टपणे राजकीय गणित दिसत आहेत. म्हणून आमची ही भूमिका आहे. जर रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना जर त्यांनी काही दखल घेतल्या नसतील, त्यांनी त्यांच्या कामामध्ये कुचराई केली असेल तर आपण बोललं पाहिलं. तर ज्या वेळेला त्या तक्रारी दाखल झाल्या त्यावेळेला आपण बोललं पाहिजेत. आज खरातला जे धरलंय, खरातचे जे षडयंत्र चालू आहे, खरातचे जे कुकर्म चालू आहेत, हे जे पोलिस काही डोळे बंद करून होते का? नाशिकमध्ये खरातच्या विरोधात पोलीस कंप्लेंट झाल्याचं आम्हाला कळतंय, त्यावेळेला पोलीस खात्याने काही केलं नाही, LIBने काही केलं नाही, CIDने काही केलं नाही. मग आज असं म्हटलं पाहिजे का गृह खातं कुणाकडे आहे, मग त्यांनी राजीनामा दिला पाहिजे? म्हणून आमचं म्हणणं ह्याच्यामध्ये राजकारण करता कामा नये. खरात हा जर चुकीचा असेल त्या खरातवर कडक मधली कडक कारवाई केली पाहिजे. म्हणून आमचं म्हणणं आहे की रुपालीताई चाकणकरला त्यांच्या कार्यकाळामध्ये एका कुणालाही राजकारणामधनं अशा पद्धतीने बदनाम करून राजकारणामधनं उठू नये, एवढी आमची भूमिका आहे. त्यांच्यावरती पाठबळ दिल्याचा सुद्धा आरोप केला जातोय. खरं तर बरेच तक्रारी दाखल झाल्यानंतर सुद्धा खरातांच्या संदर्भातल्या तक्रारींच्यावरती त्यांनी कारवाई केली नाही असा एक आरोप केला जातो. आरोप आहे, तथ्य नाही. मग आरोप ज्या वेळेला आपण करता तर ज्या वेळेला त्यांच्याकडे ही तक्रार दाखल झाली आणि त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही, मग त्यावेळेला तुम्ही आंदोलन का नाही केलं? त्यावेळेला तुम्ही प्रेस कॉन्फरन्स का नाही घेतलं? त्यावेळेला तुम्ही गप्प का बसले?